नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण कव्हर करतोय चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे 19 ऑगस्ट 2024। तर आज मध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे तर त्याच्या संदर्भातील आपला हा व्हिडिओ असेल, ठीक आहे। तर ही टार्गेट सिरीज कंबाईनच्या पूर्व परीक्षा 2024 साठी आहे आणि या टार्गेटमध्ये आपण सध्या जानेवारी 2024 ते जून 2024 चे करंट अफेअर जे आहे हे आपण टार्गेटच्या माध्यमातून क्लिअर करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत। तर जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला, तुमच्या लाईक्समुळे मोटिवेशन मिळतं आणि डेली तुम्हाला व्हिडिओ जे आहेत ते चांगले तुम्हाला व्हिडिओ टार्गेटचे तुम्हाला पण द्यायचा ट्राय करतोय। तर आता इथून पुढे फक्त विचार करत राहू नका, पुस्तक आणि पेन हातामध्ये घ्या आणि पुस्तक वाचायला सुरुवात करा। चालू घडामोडीचा टार्गेटचा कालावधी तर याच्या आधी सांगितल्याप्रमाणे 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2024 आपण हा टार्गेटसाठी कालावधी जो आहे तो निवडलेला आहे। तर या कालावधीमध्ये आपल्याला जानेवारी 2024 ते जून 2024 च्या चालू घडामोडी ज्या आहेत कोणकोणत्या झालेल्या आहेत ते आपल्याला टार्गेटच्या माध्यमातून पूर्ण करायचं आहे, ठीक आहे। कदाचित हा वेळ आपल्याला इथे वाढवू लागू शकतो कारण सिलेबस अत्यंत व्हास्ट आहे चालू घडामोडीचा। त्याच्यामुळे टार्गेट सिरीज बरोबर तुम्ही स्टिक राहा, ऍटलीस्ट 6 महिन्याचं तरी तुमचं चालू घडामोडी जे आहे ते चांगल्या प्रकारे होऊन जाणार आहे आणि अजून एक आपल्याला संधी मिळणार आहे ती मागच्या आपण 6 महिने आपण चांगल्या प्रकारे क्लिअर करू शकतो। म्हणजे 1 वर्षाचं तरी आपल्या टार्गेट आहे की परीक्षेच्या आधी आपण चांगल्या प्रकारे क्लिअर करून जावं। ऍटलीस्ट कोणत्या न्यूज झालेल्या आहेत चालू घडामोडीच्या यासाठी तरी तुम्ही व्हिडिओ आपले बघत चला। तर सिम्प्लिफाईडचा अंक 32 आणि अंक 33 या चालू घडामोडीची टार्गेट सिरीजसाठी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलैचं 2024 तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि जेके टुडेच्या MCQच्या PDF तुमच्याकडे असणं गरजेचे आहेत जानेवारी 2024 पासून जून 2024 पर्यंतच्या, ठीक आहे। तर या जेके टुडेच्या MCQच्या PDF आपण मराठीमध्ये तुमच्यासाठी बनवलेले आहेत, त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंटमध्ये पिन केलेली तुम्हाला मिळून जाईल। दररोज तुम्हाला 1 ते 1.5 तास करंट अफेअरच्या प्रिपरेशनसाठी वेळ जो आहे हा तुम्हाला द्यायचा आहे कंपल्सरी आणि वेळ प्रसंगी इथे वेळ जो आहे हा तुम्हाला वाढवावा लागू शकतो। तर बघा काय वाचायचं आहे तर सिम्प्लिफाईडचा अंक 32 त्याच्यामध्ये प्रादेशिक घडामोडी हा चॅप्टर आपला चालू आहे। तर या प्रादेशिक घडामोडीमध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे, आता एकदम सिंपल मध्ये शॉर्ट मध्ये 1 पॅरामध्ये आहे, त्याच्यामुळे दिसायला तुम्हाला पॉईंट जरी संख्या जास्त वाटत असली तरी हे तुमचं 2 ते 3 पेज मध्ये संपून जाईल। ओके, काय वाचायचं आहे बघा, धारावी पुनर्विकास प्रकल्प, कौशल्य विकास केंद्र, राज्यातील पहिला स्मार्ट कॅफे टॉयलेट, 8 अमृत प्रकल्पांची उभारणी, सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, फडणवीसांना डॉक्टरेट, 3 जिल्ह्यात संत्रा प्रकल्प केंद्रे, 3री मुंबई उभारण्याची घोषणा, सिंधुदुर्गात MSME केंद्राची पायाभरणी, शालेय प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित, वरळी ते मरीन ड्राईव्ह टप्प्याचं लोकार्पण, राज्य उत्पादन शुल्क विभागाकरिता स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र, दस्तावेजावर आईचं नाव बंधनकारक, बांबू मूल्यवर्धन केंद्र आणि टसर रेशीम शाश्वत रोजगार व वन संवर्धन प्रकल्पाचं लोकार्पण, महादेव वन निसर्ग परिचय केंद्र, कोयना जल पर्यटनाचा शुभारंभ, प्रादेशिक वन लाईनर घडामोडी। तर या ज्या गोष्टी आहेत ह्या अंक 32 सिम्प्लिफाईडच्या मधून प्रादेशिक घडामोडी चॅप्टर मधले तुम्हाला पॉईंट वाचायचे आहेत। त्याचप्रमाणे आता सिम्प्लिफाईडचा अंक 33 घ्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा प्रादेशिक घडामोडी आपल्याला पूर्ण करायचा आहे। तर याच्यामध्ये काय वाचायचं आहे, पेंच व्याघ्र प्रकल्प, पीयूची वहीचा हिंदीत अनुवाद, क्वांटमवर पदव्युत्तर अभ्यासक्रम, राज्यातील पहिले बॅटरी ऊर्जा स्टोरेज, मुंबईमध्ये कृत्रिम भित्तिका, शाळापूर्व तयारी अभियान, 43% मराठा महिला मजूर, जायकवाडीत पाणी आरक्षण, पहिली LNG बस, मराठवाडा रेल्वे कोच कारखाना, अहमदनगरचे अहिल्यानगर नामकरण, मॅनहोल कडून मशीन होल योजना, आनंददायी शनिवार उपक्रम, शालेय शिक्षकांना ड्रेस कोड, भाऊ दाजी लाड यांची 150वी पुण्यतिथी, 5 गणीच्या प्रकल्पास मानांकन, ठीक आहे। तर हे जे पॉईंट्स तुम्हाला सांगितलेले आहेत तर हे एवढे पॉईंट्स तुम्ही केले की सिम्प्लिफाईडचा अंक 32 आणि 33 मधून प्रादेशिक घडामोडी चॅप्टर आपला संपून जातोय। म्हणजे 6 महिन्याचे जे प्रादेशिक घडामोडी असतील हे तुमचे संपून जातील। त्याच्यामुळे आपल्या चॅनलशी तुम्ही कनेक्टेड राहा, म्हणजे तुमचं टप्प्याटप्प्यांनी तरी का होईना तुमच्या तयारीला तुम्हाला एक चांगला वाव मिळेल, ठीक आहे। त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या हे करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता परिक्रमाचं मासिक घ्यायचं आहे मार्च 2024चं, तर त्याच्यामध्ये जागतिक ॲट ए ग्लान्स आपण जागतिक चॅप्टर मध्ये अजून आहोत, ठीक आहे। हे जवळपास 6 महिन्याचं आपल्याला क्लिअर करायचं आहे, त्याच्यामुळे सिलेबस अत्यंत वास्ट, लक्षात ठेवा। कुठले पॉईंट्स तुम्हाला करायचे त्याच्यामधून बघा, कॅमेरूनमध्ये जगातील पहिली बालकांसाठीची मलेरिया लसीकरण मोहीम सुरू, विश्वासार्हतेत भारत अव्वल स्थानी, दावोस येथे महाराष्ट्रासाठी 3.53 ट्रिलियन रुपयांच्या गुंतवणुकीचे करार, अलायन्स फॉर ग्लोबल गुड जेंडर इक्विटी अँड इक्वेलिटी युतीचे अनावरण, स्वित्झर्लंड भारत मुक्त व्यापार करार संपन्न, भारताकडून अफगाणिस्तानला मॅलेथिओन, भारत सरकारने कीटकनाशकाचा पुरवठा, सौदी अरेबिया परदेशी राजदूतांसाठी पहिले अल्कोहोल स्टोअर उघडणार, सुलतान इब्राहिम मलेशियाचे 17वे राजे, एशियन बुद्धिस्ट कॉन्फरन्स फॉर पीस, अमेरिकेच्या अलाबामा राज्यात नायट्रोजन वायूद्वारे मृत्यूदंड, नामिबियाचे राष्ट्राध्यक्ष हेज गिंगोम यांचे 82व्या वर्षी निधन,
नॉर्दर्न आयर्लंडचे प्रथम मंत्री म्हणून मिशेल ओ'नील यांची निवड. एल साल्वाडोरच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा एकदा नैब बुकेले यांची निवड. इराणतर्फे भारतीयांसाठी विजामुक्त प्रवेशाची घोषणा. चीनी संशोधन जहाज तियांग हॉंग 03 हिंदी महासागराच्या मोहिमेवर. चिलीचे माजी राष्ट्राध्यक्ष सेबेस्टियन पिनेरा यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन. त्याच्यानंतर 7वी हिंद महासागर परिषद कॉन्फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल स्मॉल्टी होल्डरचे मुख्यालय भारतात स्थलांतरित होणार. भूतान हा भारतीय अनुदान आणि कर्जाचा सर्वोच्च प्राप्तकर्ता. फ्रान्स डिजिटल व्हिसा प्रदान करणारे पहिले EU राष्ट्र. टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स 2023. सुपर 30चे संस्थापक आनंद कुमार यांना UAEचा गोल्डन व्हिसा. तर हे मार्च मध्ये सगळे जागतिक घडामोडी आहे. म्हणजे हे जर तुम्ही एवढं वाचलं तर मार्च मधील जागतिक हा जो चॅप्टर आहे हा आपला क्लिअर होऊन जाईल मार्च मधला. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा एप्रिल, मे, जून, जुलै असं आपण करत नेणार आहोत. म्हणजे टप्प्याटप्प्याने जाणार आहे. आपण गडबड अजिबात करणार नाही. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप क्लिअर करत एक एक गोष्टी जाऊया. म्हणजे चांगल्या प्रकारे आपली तयारी जी आहे ती होऊन जाणार आहे. ठीक आहे. तर व्यवस्थित तुम्हाला परिक्रमाचं मासिक मार्च घ्यायचं 2024 आणि त्यामधून हे पॉईंट्स वाचायचे आहेत. त्याच्यानंतर जीके टुडेच्या पीडीएफ जे आपण मराठीमध्ये बनवलेले आहेत तर अजून सुद्धा बऱ्याच मुलांनी पीडीएफ जी आहे ती घ्यायची बाकी आहे. नक्कीच तुम्ही हा पीडीएफ घ्या. फार महत्त्वाचा सोर्स आहे जीके टुडेचा करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून. जानेवारी 2024 ते जून 2024 च्या पीडीएफ तुम्हाला याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. दररोज तुम्हाला 25 ते 30 प्रश्न न चुकता वाचायचे आहेत त्या टेनी कॉस्ट. ठीक आहे. तर या पीडीएफची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जाऊन तुम्ही तिथे परचेस करू शकता. 99 रुपीज 6 मंथचे चार्जेस आहेत. एका जीके टुडेची पीडीएफची प्राइस जर तुम्ही त्यांच्या साईडवरती गेला तर आता 250 रुपये तुम्हाला पाहायला मिळेल. आपण 99 मध्ये 6 मंथच्या पीडीएफ तुमच्यासाठी अवेलेबल करून देतोय आणि जवळपास 297 मध्ये कम्प्लिटली 1.5 वर्षाचे पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे जाऊन सगळे एकदा कम्युनिटी टॅब जो आहे तो आपला तुम्ही तिथे चेक करू शकता किंवा व्हिडिओचे डिस्क्रिप्शन किंवा कॉमेंट सेक्शन चेक करा आणि तिथून या पीडीएफ नक्कीच तुम्ही डाउनलोड करून घ्या. कम्प्लिटली मराठीमध्ये अवेलेबल आहेत. ओके. तुम्हाला निश्चितच याचा फायदा परीक्षेमध्ये होईल आणि दररोज तुम्हाला 25 ते 30 प्रश्न न चुकता वाचायचे म्हणजे वाचायचेच आहेत. ठीक आहे. तर टार्गेटनुसार चला. ऍटलीस्ट इतकं तरी करत चला म्हणजे करंट अफेअरचा लोड तुमच्यावरचा थोडं कमी व्हायला सुरुवात होईल. एकदम जर परीक्षेच्या तोंडावर वाचायला गेला तर काही होणार नाही. तुम्हाला पुन्हा प्रेशर येऊ शकतं. म्हणून टार्गेट सिरीज आपली सर्वांनी फॉलो करा. त्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.